मला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवतो. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणतात. उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व आहे बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगा. तुम्ही धनगराच्या गांडीत लाकूड घातलं, परत म्हणता शा दिल्या आहे का? मग आता आमची खेड्याची भाषा आहे, आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बरं का फडणवीस साहेब, ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे मी आता काय लांब नाही. तुम्ही हे काय इथून लाईट दिसतो तुमचा बघतो. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं. तुम तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा नाही तर बाहेर व्हा तुम्ही. तुम्ही पुढे वजर शिक कायला बडबड करता रे? इकडचे बडबड बंद करण्यात व्हा बाहेर तिकडं. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसीत आहे, विदर्भात एससीत आहे, खानदेशात एसटीत आहे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का? हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली कायकाळीची पोरगी जर खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली कायकाळीची एससी होती. तिकडची कायकाळीची एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ, दड आमचा मराठ्याचं तसाच. हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. दड आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून कळा ना, आम्ही मराठीचे आहेत का म्हणून न मेळ लागा ना. इतकी बेकारी आहे. तिकडची इकडे पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नवरा ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणुकीला उभा राहती, बाप तिचा प्रचार करतो. म्हणजे कोणाचे हाय का ताळमेळ? हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व. ऐकाच आता, भाऊ द्याच आता फडणवीस साहेब. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमच्या बुट चाटणारे आमदार लेच येते. गोणी चपला भरलेले, बुट भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार लेत फक्त कर्तृत्व तुमचं. कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून. तुमचं कर्तृत्व आहे का? याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे, आणखीन विसरू नये. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात. तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं आणि माफ नाही केलं, हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात हिना घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी.
पाखवाज तुमच्या गळ्यात बळत गुतीला तुम्हाला वाजत सुद्धा येत नव्हतं. तुमचे बोट कुठे आहेत बघा पाखवाजावर. पाखाजाच्या खालच्या बाजूला आहेत. पाकाच खालून नसतो वाजत, वरून वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ, हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पाकात वाजत देण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर, कोणत्या चरणावर, 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा, बरोबर का? हे नियम असतो. तुम्ही जे टंकळक 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 वाजायला सुरू केलं, हे कर्तृत्व ना, हे कर्तृत्व आहे तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचे कर्तृत्व आहे. तुमचे कर्तृत्व सोपे नाही. सांगावं किती मला रात जाईल, कारण मी तेवढा निबार आहे तुमच्या तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर? महे पोलीस आहेत, मह्या पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवालीच्या मावल्यावर, त्यांच्यावर, माणसावर, बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या. तर ते म्हणते मया पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर कुठे शेत दिल्या? तुम्ही आडमोठे चालले तर आपण आडमोठे चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं नाही पोराव? तुम्ही जसे वागताल तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर, काय नाव आहे त्या बंगल्याचं? वर्षा का बंगला? वर्षा बंगला. बर, हा वर्षा बंगला जर नाही बुजीला गुलाल नाही तर आपलं नाव बदलून ठेवा. हा एकदम सोपं. पण तुम्ही मारा मुरीच्या भानगडीत पडू नका. मारीन, धोपटीन, दादागिरी करीन पोराला, ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका, शाने असतं. आणि ते जे पोस्ट व्हायरल होते ना, ते चेले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत. मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या, आता राज्यपाल कोठ्यातल्या, राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली, यांचं टंबळच वाजलं. मग त्यांना माहितीये याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या. मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटोळं केलं तुम्ही, ते टाकितो. मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझ्याजवळ बी यादी आहे, काही अडचण नाही.